नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी तुमचा मित्र एकनाथ लोखंडे। आज आपण सोयाबीन पिकावर फवारणी चालू आहे बघा, आपल्या मागे दिसते। तर सोयाबीनची कंडिशन आता कुठल्या स्टेजला सोयाबीन आहे, तर सोयाबीन आपण माझ्या मागे सोयाबीन बघू शकता। फुलांच्या कंडिशनला सोयाबीन ही आलेली आहे आणि वाढ देखील खूप छान प्रकारे आपल्या सोयाबीन पिकाची झालेली आहे, सर्व समान। आता सोयाबीन पिकावर फवारणी कुठली चालू आहे, तर सोयाबीन पिकावर आपण घेत आहोत आयाका, म्हणजे JU कंपनीचं आयाका, ज्यामध्ये इमामेक्टिन बेंझोएट 1.25%, लॅम्बडा सायोलिथ्रिन 1.5% आणि बेफिथ्रिन 4.5 EC हा कीटकनाशकाचा घटक आहे, ज्यामुळे चक्रीभुंगी आळे वगैरे जे कुठले फुलांमध्ये जाऊन बसणारे आळे असतील किंवा कीटक असतील, तर त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे काम आपण वापरत आहोत आयाका। त्यासोबत आपण बुरशीनाशक वापरत आहोत ॲझोस्ट्रोबिन प्लस डायफिनेकोझोल। हे बुरशीनाशक आपण त्यासाठी फवारणी करत आहोत। बुरशीनाशक देखील आपण चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक वापरत आहोत आणि सोबत आपण JU कंपनीचा JU पोटॅश 2000 हे प्रोडक्ट आपण या ठिकाणी वापरत आहोत। आणि JU प्रोडक्ट 2000 याचा उपयोग असा होतो की आपल्याला फुलधारणा फळधारणा या कंडिशनमध्ये आपल्या अद्रक पिकाला सोयाबीन पिकाला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो की फूल लागण्यासाठी त्याची फुलांची संख्या अधिकाधिक वाढवतं। तसेच ज्यावेळेस दाणे भरत असतात त्यावेळेस देखील आपल्याला JU पोटॅशचा जर आपण वापर केला तर त्यावेळेस देखील आपल्या सोयाबीन पिकावर जे दाणे भरतात सोयाबीन पिकाचे शेंगांचे, तर ते दाण्यांची साईज वाढवायचं काम JU पोटॅशमुळे होतं। आता यासोबत आता आपण दुसरं काय वापरत आहोत, तर आपण PGR वापरत आहोत, पॅक्लोबुस्ट्रिन, जे परिजात कंपनीचं आहे आणि जर्मिया नावानं येतं। त्याचं पॅक्लोट्रुबाझोल 40% SC हा घटक आपण PGR जो आहे की आपल्या सोयाबीन पिकाची वाढ ही थोडी थांबवून नंतर परत वाढ होण्यासाठी आपण हा वापरत आहोत। कारण काय होतं की जर आपण या कंडिशनला जर पूर्णच वाढ थांबवली तर झाड हे खुजं होतं व आपल्याला पाहिजे तो रिझल्ट आपल्याला मिळत नाही। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की आपल्या सोयाबीन पिकाची वाढ ही स्टेप बाय स्टेप चालायला हवी, त्यासाठी आपण ही फवारणी सांगतो की आपल्याला वाढ थांबली पाहिजे आणि नंतर पुन्हा 15 दिवसानंतर ॲक्टिव्ह झालं पाहिजे आपलं पीक। तसं ते थोडं दमाने वाढत चालेल व ही जी कांडीची साईज आहे, या काड्यांची साईज देखील मजबूत होते, जेणेकरून कांड्यांची साईज मजबूत होऊन ते जेव्हा पाऊस अधिक होतो किंवा वारा होतो तर त्यावेळेस ते झाडं पडायला नको, या कंडिशनमुळे आपण हे PGRचा वापर करतो। आणि त्याचा दुसरा फायदा असा होतो की जर आपण PGR मारत असू तर वाढ देखील थांबते आणि फुलांची संख्या देखील वाढते। पण आता आपण यासाठी दोन्ही घटकांचा वापर या ठिकाणी करत आहोत। तर मित्रांनो, ही होती सोयाबीन पिकाची फुल कंडिशनमध्ये फवारणी, फुलावस्थेतील फवारणी। तर आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।